हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आजचं हे दुसऱ्या युनिटचं आपलं सेकंड लेक्चर असणार आहे. दुसरं लेक्चर L2. तर या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण ही 5 कन्सेप्ट बघणार आहोत. प्रोग्रामिंग इन सी PIC चे 5 कन्सेप्ट बघणार आहोत. तुम्हाला माहिती आपला लिनियर सर्च हा टॉपिक सुरू होता, त्याचा प्रोग्राम आज आपण घेणार होतो. पण मित्रांनो, त्याचा प्रोग्राम घेण्याआधी तुम्हाला हे 5 टॉपिक क्लिअर झाले पाहिजेत. कोणते कोणते ते 5 टॉपिक? एक तर तुमचा आहे फॉर लूपचा टॉपिक तुम्हाला समजायला पाहिजे. प्रोग्रामिंग इन सी मधला फॉर लूपचा टॉपिक तुम्हाला समजायला पाहिजे. ते लिनियर सर्चचे प्रोग्राम घेण्या अगोदर इफ एल्सचा तुम्हाला प्रोग्राम समजायला पाहिजे. त्यानंतर नेस्टेड फॉर लूप काय राहतं ते समजायला पाहिजे. ह्याची गरज नाही तशी तर, पण तरी एक्झाम्पल मध्ये आपण घेणार आहोत एक नेस्टेड फॉर लूप, जेणेकरून तुम्हाला PIC ची बी कन्सेप्ट जराशी क्लिअर होतील. कारण की प्रोग्रामिंग इन सी चा वापर करूनच आपल्याला डाटा स्ट्रक्चरला हँडल करायचे. मग मित्रांनो, उद्या लिनियर सर्च आपल्याला परफॉर्म करायची. उद्याच्या लेक्चरला आपण लिनियर सर्चचा प्रोग्राम घेणार आहोत. तर उद्याच्या प्रोग्रामसाठी आपल्याला तयारी आजची करावी लागेल. कारण की त्या प्रोग्राम मध्ये फॉर लूप सुद्धा आहे, इफ एल्स सुद्धा आहे, नेस्टेड तर नाही त्याच्यात, पण फ्लॅग आहेत. फ्लॅग खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. फ्लॅग त्याच्यात प्रेझेंट आहे. त्यानंतर ॲरेचे 5 एलिमेंट्स कसे घ्यायचे, 5 एलिमेंट्स कसे डिस्प्ले करायचे, हाही प्रोग्राम आज आपण बघणार आहोत. सो फ्रेंड्स, चला तर आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया आणि सगळे प्रोग्राम रन करूया. सो फ्रेंड्स, गुगल क्रोम वर जाऊन तुम्ही काय करायचं, ऑनलाईन कंपायलर सर्च करायचं. GDB कंपायलर तुमचा तिथे येते, त्याच्यावरती क्लिक करायचं. यामध्ये तुम्ही सी लँग्वेज आधी सिलेक्ट आहे, सी लँग्वेज सिलेक्ट करायची. सी लँग्वेज मध्ये तुम्ही काय करा, वरचं कट करा. आणि इथून तुमचा प्रोग्राम लिहायला सुरुवात करूया आपण. आता मित्रांनो, जेणे आपल्याला सी लँग्वेज पासून सपोर्ट केला असेल, गेल्या सेमिस्टर पासून जे लोक माझ्या चॅनल वरती असेल त्यांना तर माहितीच असते की आपण प्रोग्राम या GDB कंपायलर वरती लिहित आहोत आणि डाटा स्ट्रक्चरची सुद्धा प्रोग्राम आपण या GDB कंपायलर वरतीच लिहिणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये पहिली गोष्ट तर आपल्याला फॉर लूप काय राहतं ते बघायचं आहे. पहिली गोष्ट आपल्याला फॉर लूप काय राहतं ते बघायचं आहे. फॉर लूप हा एक लूपिंग स्टेटमेंट आहे मित्रांनो. लूपिंग स्टेटमेंट मित्रांनो, फॉर लूप का वापरला जातो C++ मध्ये, एक त्याचं शॉर्ट ओव्हरव्ह्यू द्यायचं जर झालं तर मित्रांनो, जेव्हा एक काम आपल्याला रिपीट करावं लागतं तेव्हा आपल्याला फॉर लूप यूज करायची गरज पडते मित्रांनो. एकच काम जेव्हा आपल्याला रिपीट करायचं असेल, आता प्रिंटएफच आपल्याला 100 वेळेस डिस्प्ले करायचं असतील, तेव्हा तर आपण काय करणार, मग तेव्हा फॉर लूपचा वापर करणार. फॉर लूपचा वापर केला की मग ती एकदाच लाईन लिहायची, फक्त लूप पळवायचा. तो लूप जी काय राहते ती पळवायचा. बाकी प्रिंटएफ ची लाईन त्याच्यात एकदाच लिहायची, मग ती हमेशा ती जवळ कंडिशन फॉल्स होत नाही तोवर ती डिस्प्ले होत राहणार. मग ह्याच्यात कंडिशन काय राहते, याचा सिंटॅक्स काय राहतो ते बघून घेऊया आजच्या लेक्चर मध्ये. फॉर लूपचा सिंटॅक्स, फॉर लूपची कंडिशन. तर मित्रांनो, हे तर तुम्हाला स्ट्रक्चर माहितीच आहे. #include stdio.h तुम्ही इन्क्लूड करून घ्यायची ही हेडर फाईल. ही कशासाठी हेडर फाईल आहे, प्रिंटएफ आणि स्कॅनएफ साठी. तर मित्रांनो, इंट मेन मध्ये तुम्ही काय करायचं, एक इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर करायचा. आपण काय करू, फॉर लूप समजायसाठी 1 ते 100 पर्यंत व्हॅल्यू कशा डिस्प्ले करायच्या, 1 ते 5 व्हॅल्यू कशा डिस्प्ले करायच्या, किंवा 1 ते 10 किंवा 1 ते 50 असे. तर आधी इंटिजर नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आय. तर मित्रांनो, आय इंटिजर नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्यानंतर फॉर लूप लावायचा. फॉर लूप ब्रॅकेट मध्ये आयला इनिशियलाइज करायचं, म्हणजे आय वरती कोणती ना कोणती व्हॅल्यू द्यायची. आय वरती अशी व्हॅल्यू द्यायची जिथून आपल्याला डिस्प्ले करायला सुरुवात करायची. म्हणजे आय वरती आपण 1 व्हॅल्यू दिली, मग आपल्याला कंडिशन मध्ये आय लेस दॅन इक्वल टू 5 करावे लागेल. म्हणजे की 5 एलिमेंट त्याचे डिस्प्ले होतील. 5 एलिमेंट्स डिस्प्ले होतील, म्हणजे कसं 1 2 3 4 5 असे डिस्प्ले होतील. आणि आय प्लस प्लस म्हणजे काय, इन्क्रीमेंट करत आहोत आपण, आयला इन्क्रीमेंट करत आहोत. तर मित्रांनो, ही कामून केलं आपण, ते तुम्हाला प्रोग्राम रन झाल्यावर कळेल ही असं या गोष्टी आपण कामून केल्यात. तर यामध्ये मी आधी लिहितो प्रिंटएफ करून आपल्याला आय डिस्प्ले करून टाकूया. प्रिंटएफ फंक्शन वापरून आय डिस्प्ले करून टाका. यामध्ये %d कामून लावलं, कारण की इंटिजर फॉर्मॅटचा डाटा आहे म्हणून. %d हे ऍक्सेस स्पेसिफायर लावलं आणि /n वापरलं. /n कामून न्यू लाईनला आउटपुट यावं म्हणून, आणि तिथं कॉमा देऊन आयला डिस्प्ले करायचं, आयची व्हॅल्यूला डिस्प्ले करायचं.
आणि ह्याला सेमीकॉलम देऊन क्लोज करायचं. तर मित्रांनो एका खाली एक आयच्या व्हॅल्यू येत राहणार कुठपर्यंत 5 पर्यंत, जवळ कंडिशन फॉल्स होत नाही तोवर. आता पहा मित्रांनो आउटपुट स्क्रीनला बघा 1 2 3 4 5 टोटल 5 व्हॅल्यू झाल्यात. 1 to 5 नंबर्स डिस्प्ले झाले. आता ते कशी झाली बघा. आयची व्हॅल्यू सध्या काय आहे, आयची व्हॅल्यू सध्या काय आहे 1. मग आय इज इक्वल टू 1. आयची व्हॅल्यू सध्या 1 आहे. तर मग आय इज इक्वल टू 1. कंडिशन काय आहे दिली आपण, आय हा लेस दॅन आहे का, आय हा लेस दॅन आहे का आणि इक्वल टू 5 पेक्षा. मित्रांनो या दोन्ही पैकी ह्या ऑपरेटरची खासियत काय, एकतर ते लेस दॅन पण किंवा ते इक्वल टू असला तरी हा ऑपरेटर काय आहे, ट्रू आहे. हा ऑपरेटर हे जे इक्वेशन आहे का, ही जी कंडिशन आहे तर ते ट्रू राहील. जर हे त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्या इक्वल टू असेल तर, असं हा ऑपरेटरचा रिलेशनल ऑपरेटरचा यूज आहे. आणि आय इन्क्रीमेंट एक आहे, तर आधी इनिशियलाइज झाला म्हणजे आय वरती 1 व्हॅल्यू टाकली. आता 1 व्हॅल्यू आय वरती टाकली त्यानंतर कंडिशन चेक होणार. मग आयची व्हॅल्यू काय आहे 1. 1 हा लेस दॅनचा सिम्बॉल, पुन्हा इक्वल टू आणि पुन्हा 5. 1 हा लेस दॅन आहे का 5 पेक्षा, तर हो मित्रांनो कंडिशन काय आहे तुमची ट्रू आहे. कंडिशन ट्रू असल्यावर काय होतंय, या ब्लॉक मधले एक्झिक्यूट होते. मग काय एक्झिक्यूट होणार, प्रिंट एफ एक्झिक्यूट झालं म्हणल्यावर इथं काय झालं, या %d वरती या आयची व्हॅल्यू डिस्प्ले होणार. %d च्या जागी आयची व्हॅल्यू डिस्प्ले होणार. मग आयची व्हॅल्यू काय आहे 1. मग आउटपुट स्क्रीन काढतो, आउटपुट विंडो ही झाली तुमची आउटपुट विंडो. इथं काय येईल 1 मित्रांनो. आणि त्यानंतर /n वापरला म्हणून आपला कर्सर कुठे येईल, खाली येईल. तर मित्रांनो त्यानंतर आय इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट म्हणजे काय होत आहे, आयची व्हॅल्यू काय आहे 1. 1 + 1 होत आहे. 1 + 1 2. आयची करंट व्हॅल्यू काय झाली आता 2. आय इन्क्रीमेंट झाला ना, म्हणजे आय 1 ने वाढतो. आय जी करंट व्हॅल्यू होती आयची करंट व्हॅल्यू काय होती 1. मग आय 1 ने वाढला. 1 + 1 2. आयची व्हॅल्यू करंट व्हॅल्यू आता काय झाली 2. मग 2 हा लेस दॅन आहे का 5 पेक्षा. आता परत कम्पेअर होणार. इथं इन्क्रीमेंट झाली, इथून आलं, इथं इन्क्रीमेंट होणार, इथं इन्क्रीमेंट झाली, परत कंडिशन चेक होणार. आता कंडिशन चेक करत आहोत आपण. 2 हा लेस दॅन इक्वल टू आहे का 5 पेक्षा. तर मित्रांनो 2 हा लेस दॅन आहे आणि इक्वल टू नाही 5 पेक्षा, पण लेस दॅन आहे. म्हणजे ही कंडिशन काय झाली, परत ट्रू झाली. मग ट्रू झाल्यावर काय होत आहे, प्रिंटएफ एक्झिक्यूट होत आहे. प्रिंटएफ एक्झिक्यूट झाल्यावर आयची व्हॅल्यू आउटपुट स्क्रीनला जात आहे. आता ही आउटपुट आहे आपलं, हे आउटपुट स्क्रीन म्हणजे कोणती स्क्रीन, ती खाली ब्लॅक स्क्रीन जी असती तिला आउटपुट स्क्रीन असं म्हटलं जातं मित्रांनो. ह्याचं तुम्हाला एक डिटेल ओव्हरव्ह्यू देत आहे मी. इथं प्रोग्राम रन करायचा आहे, हा कंपायलर आहे, हे सर्व गोष्टीचं सांगत आहे मी. कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपण प्रोग्रामिंग कशी करतो तीच माहिती नसेल आणि कोणत्या कंपायलरवरती करतो ती सुद्धा माहिती नसेल. इथे इन्क्रीमेंटच्या वगैरे ती घोळ असेल त्यांना. जरी त्यांनी आपले सी लँग्वेजचे कोर्स केले नसतील तर त्याची प्लेलिस्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. त्या प्लेलिस्टला तुम्ही जॉईन व्हा. त्या प्लेलिस्टला तुम्ही जॉईन झाल्यावर तिथं तुम्ही जॉईन व्हा म्हणजे त्या प्लेलिस्टचे सर्व लेक्चर्स तुम्ही कन्सेप्ट जे काही तुम्हाला क्लिअर नाही ते क्लिअर करून घ्या. त्यानंतर 2 आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होणार कवा, प्रिंटएफ एक्झिक्यूट झाल्यावर. मग परत /n कर्सर कुठे येणार आपला, इथं. मग आता मित्रांनो मला सांगा परत काय होणार, इन्क्रीमेंट ऑपरेटर होणार. इन्क्रीमेंट ऑपरेटर मग 2 + 1 होणार. इन्क्रीमेंट ऑपरेटर 2 + 1 होणार. आता 2 + 1 3. मग आयची करंट व्हॅल्यू काय राहणार 3. आयची करंट व्हॅल्यू ही 3 राहणार. मग मित्रांनो आयची इन्क्रीमेंट झाली, आयची करंट व्हॅल्यू 3 झाली. आता त्याची काय होणार, कंडिशन चेक होणार. मग आयच्या जागी आयची व्हॅल्यू पुट करा. आयची काय व्हॅल्यू, करंट व्हॅल्यू काय आयची 3. मग करंट व्हॅल्यू आयची ही लेस दॅन आहे का 5 पेक्षा, हो. तर कंडिशन काय आहे, ट्रू आहे. कंडिशन आता बी ट्रू आहे. म्हणजे काय होणार, प्रिंटएफ एक्झिक्यूट होणार. मग प्रिंटएफ एक्झिक्यूट झालं, आउटपुटला काय जाणार 3 जाणार. काय, करंटची व्हॅल्यू, आयची करंटची व्हॅल्यू. मग मित्रांनो परत /n इथं भेटलं. /n गेल्यावर परत खाली गेलं. मग मित्रांनो इथं परत गेल्यावर इन्क्रीमेंट ऑपरेटर हे इथं झाल्यावर पुन्हा परत इन्क्रीमेंट ऑपरेटर साठी जाणार. इन्क्रीमेंट ऑपरेटर साठी गेलं म्हणलं +1 परत म्हणजे 4. मग आता करंट व्हॅल्यू आयची काय आहे 4. आयची करंट व्हॅल्यू ही 4 आहे. मित्रांनो इथं 4 हा लेस दॅन आहे का 5 पेक्षा, तर परत कंडिशन ट्रू होणार. मग परत काय, प्रिंटएफ एक्झिक्यूट होणार. प्रिंटएफ एक्झिक्यूट झाल्यावर आयची व्हॅल्यू आउटपुटला जाणार. ही आयची व्हॅल्यू इथून आउटपुटला जात आहे. /n झाला. /n झाल्यावर खाल्ल्या लाईनीला आलो. कोण, कर्सर खाल्ल्या लाईनीला येणार. त्यानंतर परत इन्क्रीमेंट करणार. 4 + 1 5 असं आउटपुटला येईल मित्रांनो. 5 आता हे करंट 5 कशावरती स्टोअर होणार,
आपल्या आय वरती, आयची व्हॅल्यू सध्या 5 आय वरती स्टोअर होणार. तर मित्रांनो मग परत कंडिशन चेक होणार. 5 हा लेस दॅन आहे का इक्वल टू आहे का 5 पेक्षा. आता मित्रांनो 5 हा लेस दॅन तर नाही 5 पेक्षा, पण इक्वल टू आहे म्हणजे तरी बी काय झाली कंडिशन ट्रू झाली. मग 5 एलिमेंट हा डिस्प्ले होणार. त्यानंतर स्लॅश एन खाली इथं कर्सर आला आणि मित्रांनो पुन्हा परत इन्क्रीमेंट ऑपरेटर होणार. इन्क्रीमेंट ऑपरेशन परफॉर्म होणार. इन्क्रीमेंट ऑपरेशन झाल्यावर 5 + 1 6 ही कंडिशन चेक होणार इथं. त्यानंतर 6 आता करंट कंडिशन कोणती चेक होत आहे 6 ही कंडिशन. 6 हा लेस दॅन आहे का 5 पेक्षा तर नाही. 6 हा इक्वल टू आहे का 5 पेक्षा नाही. तर मित्रांनो मग इथं काय होत आहे कंडिशन फॉल्स होत आहे. कंडिशन फॉल्स झाल्यावर फॉर लूप प्रिंट एफ एक्झिक्यूट होणार का तर नाही. फॉर लूप टर्मिनेट होणार. मग फॉर लूपच्या बाहेर येणार. मग कितीपर्यंत आपल्याला आउटपुट स्क्रीनला भेटले 5 एलिमेंट आपल्याला आउटपुट स्क्रीनला भेटले मित्रांनो. मग ऍज इट इज आपला आउटपुट आलं. इथं आपला फॉर लूप टर्मिनेट झाला. आता मित्रांनो इथे किती वेळेस फॉर लूप रिपीट झाला बरं. किती वेळेस फॉर लूप रिपीट झाला 6 वेळेस रिपीट झाला. 5 वेळेस रिपीट झाला केव्हा जेव्हा कंडिशन ट्रू होती तेव्हा, आणि 1 वेळेस जेव्हा कंडिशन फॉल्स आहे तेव्हा. हा 5 वेळेस आता रिपीट होणार. म्हणजे 5 असे फ्लो घेतले त्यांनी 1 2 3 4 5 आणि एका वेळेस परत कंडिशन चेक करायला असे 6 लूप घेतले त्यांनी. पण 5 लूपच त्याचे ट्रू होते, 1 लूप त्याचा फॉल्स. जवळ कंडिशन फॉल्स होत नाही तवर ते लूप एक्झिक्यूट होत राहतो. आता इथे कंडिशन आपण जरा वाढवून देऊ 10 देऊ किंवा 50 देऊ. मग 50 नंबर पर्यंत आपल्याला आउटपुट भेटेल मित्रांनो. पहा 50 पर्यंत आउटपुट भेटलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 50. आता मित्रांनो इथं तुम्ही काय करा तर इथं तुम्ही काय करा तुम्ही तुमचं आता होमवर्क आहे तुम्हाला. प्रिंट एफच्या जागी तुम्ही काय करा 100 टाइम्स तुमचं नाव प्रिंट करून दाखवा. 100 टाइम्स तुमचं नाव हे मला प्रिंट करून दाखवा या फॉर लूपचा वापर करून. तर मित्रांनो ते कसं करणार तुम्ही इथे डायरेक्ट तुम्ही नाव देऊन टाका. डायरेक्ट तुम्ही नाव देऊन टाका जे की तुम्हाला प्रिंट करायचे. पीजी टेक. पहा मित्रांनो पीजी टेक एका लाईनीने आलं, पण इथं स्लॅश एन नव्हतं लावलं ना म्हणून आपल्याला जरा हे झालं. पीजी नुसतं पीजी करू. आता इथं स्लॅश एन लावतो म्हणजे 100 टाइम्स तुमचा पीजी डिस्प्ले होत जाईल. पहा मित्रांनो स्लॅश एन 100 टाइम्स नाही 50 टाइम्स झालाय. 50 वेळेस हा स्लॅश एन डिस्प्ले होत आहे. पहा मी किती स्क्रोल करीत आहे इथं तरी हे संपतच नाही. तर पहा मित्रांनो टोटल 50 वेळेस तुमचं नाव आउटपुट स्क्रीनला येऊन जाईल. हे आहे फॉर लूपचा यूज तुमचा. आता मित्रांनो इफ एल स्टेटमेंटचा यूज बघूया. इफ एल स्टेटमेंट. त्या इफ एल स्टेटमेंटच्या यूजच्या आधी नेस्टेड फॉर लूप म्हणून एक कन्सेप्ट आहे तुम्हाला. नेस्टेड फॉर लूप. मग नेस्टेड फॉर लूप मध्ये काय होते मित्रांनो 2 फॉर लूप राहतात. एका फॉर लूप मध्ये दुसरा फॉर लूप. आता मित्रांनो मी तुम्हाला एक हे देतो. इथं कंडिशन काय देऊ आपण 3 देऊ किंवा 4 देऊ. एक छोटीशी कंडिशन दिली आपण प्रिंटएफ मध्ये. एक मी तुम्हाला आधी प्रोग्राम लिहून दाखवतो सगळा, त्यानंतर मी तुम्हाला समजून सांगतो की काय होत आहे या प्रोग्राम मध्ये. प्रिंटएफ मध्ये जो ऑपरेटर आपल्याला प्रिंट करायचा तो ऑपरेटर टाकून देऊ आणि त्यानंतर काय करायचं फॉर लूप वापरायचं. इथं फॉर लूपच्या मध्ये फॉर लूप वापरणे म्हणजे नेस्टेड फॉर लूप. आता इथं पहा एक फॉर लूपची कंडिशन हे हा आहे इथं फॉर लूपच्या मध्ये एक फॉर लूप वापरणे व त्याची कंडिशन देणे याला नेस्टेड फॉर लूप असं म्हटलं जातं मित्रांनो. एका फॉर लूपच्या मध्ये फॉर लूप असणे त्याला नेस्टेड फॉर लूप म्हटलं जातं. आता इथं परत फॉर लूप काढूया आपण. फॉर त्याची पण कंडिशन द्यायची. आता आय डिक्लेअर केला वरच्या ह्याला आय डिक्लेअर केला. आता जे डिक्लेअर करायचं जे इज इक्वल टू जे वरती पण व्हॅल्यू इनिशियलाइज करून टाकायची. जे इज इक्वल टू 1 पुन्हा जे हा लेस दॅन इक्वल टू कशापेक्षा 4 पेक्षा लेस दॅन इक्वल टू 4 पेक्षा आणि जे प्लस प्लस करायचं इथं जे प्लस प्लस. तर मित्रांनो इथं काय होत आहे पहिला फॉर लूप तुमचा रोज साठी असतोय मित्रांनो आणि दुसरा फॉर लूप तुमचा कॉलम्स साठी असतोय. हा दुसरा फॉर लूप कॉलम्स साठी असतोय. आता मित्रांनो हे रोज आणि कॉलमचा कन्सेप्ट काय नवीन मांडला तुम्ही म्हणता
तर मित्रांनो रोज आणि कॉलमचा पण कन्सेप्ट हा नवीन नाही, जुनाच कन्सेप्ट आहे आपला. तर हे कॉपी पेस्ट करतो मी इथं आणि याला बाहेर ठेवतो. इथं /n वापरतो, /n. आता हे सर्व प्रोग्राम मी कामून लिहिलं ते तुम्हाला आउटपुट स्क्रीनला आउटपुट आल्यावर दाखवतो. हे पहा मित्रांनो, एरर कशाचा आलाय, जे डिक्लेअर केला नाही म्हणते, जे अनडिक्लेअर आहे म्हणते. मग इथं तुम्हाला जे डिक्लेअर करावं लागेल, कॉमा देऊन जे सुद्धा डिक्लेअर करा. हे पहा मित्रांनो, आउटपुट स्क्रीनला काय पॅटर्न प्रिंट होऊन आले बघा, स्टार पॅटर्न प्रिंट होऊन आले. मित्रांनो कसं स्टार पॅटर्न प्रिंट होऊन आले, आता मित्रांनो हे पहा, स्टार पॅटर्न प्रिंट होऊन आले. टोटल किती स्टार प्रिंट होऊन आलेत, टोटल पहा, हे 4, हे 4 8, हे 4 12 आणि हे 4 16, टोटल 16 स्टार प्रिंट होऊन आलेत मित्रांनो. तर मित्रांनो याच्यामधल्या रोज जे काही त्या आउटपुट मधल्या रोज होत्या ते कशावरती डिपेंड होत्या, ते तुमच्या पहिल्या फॉर लूप वरती. आणि जे काही कॉलम्स आहेत ते तुमचे याच्यामध्ये बनलेले कॉलम्स, याला डिवाइड करा तुम्ही रोज आणि कॉलम्स मध्ये. याला रोज आणि याला कॉलम्स मध्ये डिवाइड करीत जा. ह्याला रो म्हटलं जातं, याला कॉलम म्हटलं जातं, याला रो, याला कॉलम, याला रो, याला कॉलम. असं रोज आणि कॉलम मध्ये हे डिस्ट्रीब्यूट होते आणि प्रिंट होऊन येते. आता मित्रांनो मी जर इथं चेंज केला तर मला कुठं चेंज होईल, माझ्या रोज मध्ये. पहा मित्रांनो, रो मध्ये चेंज झाला, 5 रो आल्या माझ्या, 1 2 3 4 5. आता मित्रांनो मी इथं कॉलम मध्ये चेंज करत आहे, इथं 7, मला 7 कॉलम पाहिजेत, तर मला 7 वेळेस तो प्रिंट होऊन येईल. 7 कॉलम आले का, 5 रो आणि 7 कॉलम, 7 कॉलम आहेत ऍज इट इज बघा. मित्रांनो जितके पाहिजे तितके तुम्ही ते स्टार पॅटर्न्स तसे प्रिंट आउट करू शकता मित्रांनो. आता इथं होत काय आहे ते तुम्हाला सांगतो, काही नाही, एक सिंपलचं लॉजिक जर सांगायचं जर झालं, रोज आणि कॉलम मध्ये एखाद्या स्ट्रक्चरला प्रिंट करणे, एखादं स्ट्रक्चर रोज आणि कॉलमच्या फॉर्म मध्ये प्रिंट करणे. आता पहा 3x3 चा आहे. आता हे 3x3 च्याला कसं मांडता येईल आपण ते तुम्हाला सांगतो. आता हे स्टार बघा, इथं एक स्टार, इथे 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 एक स्टार. आपल्याला आउटपुटला असं आलंय. आपल्याला कसं आउटपुट आले मी तेच तुम्हाला सांगत आहे. आपल्याला आउटपुट कसं आले, असं आले. आता पहा मित्रांनो, पहिला फॉर लूप कशासाठी, रोज साठी, दुसरा फॉर लूप कॉलम्स साठी. आता मजा पहा मित्रांनो, आय ची व्हॅल्यू काय, आय ची व्हॅल्यू 1 आहे. त्यानंतर आय हा लेस दॅन आहे का 3 पेक्षा, हे चेक केला जातो, 3 पेक्षा. मग आय ची व्हॅल्यू 1 आहे, मग 1 हा लेस दॅन इक्वल टू आहे का 3 पेक्षा, तर हो. कंडिशन काय झाली, ट्रू. कंडिशन ट्रू झाली म्हणून तर हे मधल्या फॉर लूपला आलं. कंडिशन ट्रू झाली म्हणून मधल्या फॉर लूपला गेलं आणि मग फॉर लूपला जाऊन जे चेक केला. आता आयचं संपलं, आता जे चेक करत आहे. मग जे इक्वल टू 1, जे ला इनिशियलाइज केलं, जे ची व्हॅल्यू काय 1. पुन्हा जे हा लेस दॅन आहे का इक्वल टू 3 पेक्षा, तर हो जे हा लेस दॅन आहे, कारण की जे ची व्हॅल्यू 1 आहे आणि लेस दॅन इक्वल टू 3. तर इथं काय होत आहे, इथं पण कंडिशन ट्रू होत आहे. मग इथं कंडिशन ट्रू झाल्यावर काय होणार, इथं हे प्रिंट एफ एक्झिक्यूट होणार. प्रिंट एफ एक्झिक्यूट झाल्यावर स्टार पॅटर्न प्रिंट होणार. मग तिथं तुमचा पहिला स्टार प्रिंट होणार. आता पहा मित्रांनो, पहिला स्टार इथं प्रिंट झाला तुमचा, त्यानंतर इन्क्रीमेंट होणार जे मध्ये, जे कशासाठी तुमचं कॉलम्स साठी इन्क्रीमेंट होणार. जर दुसऱ्या कॉलमला प्रिंट करायचा असेल तर तो प्रिंट होऊन येणार, तरच कंडिशन ट्रू निघणार, नाही तर कंडिशन फॉल्स निघणार. सॉरी, नाहीतर कंडिशन फॉल्स निघणार तुमची. पहा जे इन्क्रीमेंट झाला, मग आता जे ची व्हॅल्यू करंट व्हॅल्यू काय झाली 2. जे इन्क्रीमेंट झाला म्हणलं एकने इन्क्रीमेंट होतो, तुम्हाला सुद्धा माहिती. मग जे ची करंट व्हॅल्यू झाली 2. तर जे ची करंट व्हॅल्यू 2 झाली मित्रांनो. मग आय जे कम्पेअर केला 2 हा लेस दॅन आहे का 3 पेक्षा, परत कंडिशन काय झाली, ट्रू झाली. मग परत प्रिंट एफ एक्झिक्यूट होणार. परत प्रिंट एफ एक्झिक्यूट झालं, स्टार पॅटर्न प्रिंट होणार. मग हा दुसरा स्टार इथं प्रिंट होत आहे. सॉरी मित्रांनो, सॉरी, दुसरा स्टार इथं प्रिंट होत आहे. नाही, हे तर रोज साठी झालं, पण हे कॉलम्स मध्ये प्रिंट होणार. आधी हे सी आहे ना, मग जे आहे ना, जे म्हणजे आधी कॉलम्स मध्ये प्रिंट होणार. मग इथं नाही, हा इथला स्टार प्रिंट होणार आधी. तर मित्रांनो हा स्टार असाच राहणार, फक्त इथला स्टार प्रिंट होणार आधी. कोणता,
हा सेकंड नंबरचा स्टार. मग त्यानंतर मित्रांनो काय होणार माहिती का तुम्हाला, त्यानंतर परत कंडिशनचे इन्क्रीमेंट होणार. मग आता जे ची व्हॅल्यू काय होणार 3. मग 3 हा लेस दॅन इक्वल टू आहे का 3 पेक्षा, हो परत कंडिशन ट्रू झाली. लेस दॅन तर नाही पण इक्वल टू तर आहे ना, म्हणून कंडिशन ट्रू झाली. मग हा स्टार प्रिंट होणार. कंडिशन ट्रू झाल्यावर परत इन्क्रीमेंट चेक करणार. मग आता इन्क्रीमेंट काय होणार 4. जे ची व्हॅल्यू काय होणार 4. मग 4 हा लेस दॅन आहे का 3 पेक्षा, तर नाही मित्रांनो. 4 हा लेस दॅन नाही आणि इक्वल टू सुद्धा नाही 3 पेक्षा. मग मित्रांनो कंडिशन फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाल्यावर काय करतो, हा लूप टर्मिनेट होतो. मग हा लूप एक्झिक्यूट होईल का, प्रिंटएफ एक्झिक्यूट होईल का, नाही. मग लूपच्या बाहेर पडला. लूपच्या बाहेर पडला प्रोग्राम म्हणजे इथं लूपच्या बाहेर पडला प्रोग्राम आणि प्रिंटएफ /n वापरलं. /n वापरलं म्हणजे काय झालं, दुसऱ्या लाईनला आपला कर्सर आला. आता इथं कर्सर आहे आपला, इथं कर्सर आहे आपला. आता कर्सर आला म्हणल्यावर हे इथं संपलं. या फॉर लूपचा इन्क्रीमेंट करावा लागेल का नाही, इथून मग इथं जाणार आपला कर्सर. म्हणजे जो कंट्रोलर आहे का, मग इन्क्रीमेंट करणार, आय इन्क्रीमेंट करणार. मग आय इन्क्रीमेंट काय, आय ची व्हॅल्यू काय राहणार 2. मग 2 हा लेस देन आहे का 3 पेक्षा, परत कंडिशन ट्रू. परत जे कडे जाणार, कंडिशन ट्रू झाल्या परत फॉल्स, म्हणजे परत कंडिशन ट्रू झालं परत जे कडे जाणार. मग परत जे इनिशियलाइज होणार. परत जे ची व्हॅल्यू काय आहे 1. 1 हा लेस देन आहे का 3 पेक्षा, परत असं चेक होणार. 1 हा लेस देन आहे का 3 पेक्षा, हो 1 लेस देन आहे 3 पेक्षा. परत स्टार पॅटर्न प्रिंट होणार. मग हे पॅटर्न प्रिंट होणार. मग स्टार प्रिंट होणार. परत इन्क्रीमेंट चेक केले जाणार. जसं ह्याला झालं, जसं ह्याला जे वाढत गेला तसंच वाढत जाणार ह्याच्यासाठी सुद्धा. इथं आल्यावर परत काय होणार, हे जे लूप फॉल्स होणार, जे मध्ये फॉल्स होणार. जे एकदा 4 होणार परत, आणि जे मध्ये फॉल्स होणार. मग फॉल्स झाल्यावर /n. मग इथं /n झाल्यावर परत हे खाल्ल्या लाईनीला येणार. खाल्ल्या लाईनीला आल्यावर परत इन्क्रीमेंट होणार आय, आणि नंतर आय ची व्हॅल्यू 3. आय ची व्हॅल्यू 3 झाल्यावर परत कंडिशन ट्रू, परत एक्झिक्यूट होणार. मग नंतर हे 3 ऑपरेटर 3 स्टार पॅटर्न प्रिंट होणार. मग परत इथून प्रोग्राम कंट्रोलर इथे येणार आणि त्यानंतर परत इन्क्रीमेंट होणार. मग आय ची व्हॅल्यू काय होणार 4. आय ची व्हॅल्यू 4 झाली की हे पहिलाच फॉर लूप हा फॉल्स होणार. मग पहिला फॉर लूप फॉल्स झाल्या पूर्ण ह्याचं मधल्याचं काही संबंधच येत नाही. मग पहिलंच फॉल्स झाल्यावर तुमचं आउटपुट स्क्रीनला काहीच येणार नाही मित्रांनो. डायरेक्ट सगळा प्रोग्राम फॉर लूप टर्मिनेट होणार. मग तुमच्या आउटपुटला काय आलं तवर तुमच्या आउटपुटला काय काय येणार, तवर हे सर्व 6 ला 6 हे सर्व 9 ला 9 स्टार पॅटर्न्स तुमच्या आउटपुटला प्रिंट होणार, रोज आणि कॉलम्स थ्रू. बघायचं का परत एकदा प्रिंट होत आहे का नाही, तर बघूया. पहा प्रिंट होत आहे स्टार पॅटर्न. आता मित्रांनो इथं तुम्ही नंबर सुद्धा प्रिंट करू शकतात. तुम्हाला नंबर प्रिंट करायचा, 1 नंबर प्रिंट करायचा आहे, 1 नंबर प्रिंट करा, काही हरकत नाही मित्रांनो. जसे जसे तुम्हाला प्रिंट आउट करायचे तसे तसे तुम्ही प्रिंट आउट करू शकता. वेगवेगळे पॅटर्न्स तुम्ही फॉलो करू शकता. आता एकदा तुम्हाला कन्सेप्ट कळाला, फॉर लूपचा कन्सेप्ट कळाला की मग तुम्ही कोणताही पॅटर्न तुम्ही त्याच्यानुसार तुमचं लॉजिक बिल्ड करून प्रूफ करू शकतात, तुम्ही त्याला यूज करू शकता. तर मित्रांनो आणखीन एक महत्वाचा कन्सेप्ट घ्यायचा आपल्याला, तर जाऊ नका मित्रांनो, आपल्या प्रोग्राम्स खूप इंटरेस्टिंग सुरू आहेत. आता इफ एल्सचा प्रोग्राम घेऊया. मोप 1 तासाचं लेक्चर होईल, पण त्या 1 तासाच्या लेक्चर मध्ये तुम्हाला खूप काही समजून जाईल. इफ एल्स स्टेटमेंट्स, इफ एल्स स्टेटमेंट्सचा प्रोग्राम घेऊया आता. तर मित्रांनो इफ एल्स स्टेटमेंटचा जर प्रोग्राम घ्यायचा झालं तर आपण काय करूया, इंटिजर मध्ये एक नम डिक्लेअर करूया. नम म्हणजे तिथं नंबर, त्याच्यावरती नंबर घेऊया. मग तो नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे डिस्प्ले करायचं आपल्याला मित्रांनो. मग पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याच्यासाठी तुम्हाला एक लॉजिक माहिती असायला पाहिजे होतं. नंबर लाईनच्या इकडले नंबर सगळे निगेटिव्ह असतात, -1 -2 -3 n पर्यंत, आणि इकडले सगळे पॉझिटिव्ह असतात 1 2 3 n पर्यंत. मित्रांनो मग 0 पेक्षा जे ग्रेटर आहेत, 0 पेक्षा जे नंबर ग्रेटर आहेत ते पॉझिटिव्ह असणार तुमचे, आणि 0 पेक्षा जे नंबर स्मॉलर आहेत ते तुमचे निगेटिव्ह असणार. तर मित्रांनो हे लॉजिक तुम्हाला समजलं. आता आपण त्यानुसार प्रोग्राम लिहू. आधी काय करू, आपण युजरला मेसेज देऊ किंवा एंटर करतो नंबर. मग प्रिंट एफ फंक्शनचा यूज करून आपण युजरला मेसेज देणार किंवा एंटर ए नंबर, एंटर ए नंबर म्हणून युजरला मेसेज दिला. मग तिथे युजर काय करीन, तुमचा नंबर एंटर करीन. मग ते नंबर एंटर केलेल्या युजरनी स्कॅन एफ
फंक्शनचा वापर करून तुम्ही त्या स्कॅनएफ चा एस स्मॉल करा. स्कॅनएफ फंक्शनचा वापर करून तुम्ही जे काही ते युजर एंटर करणार आहे नंबर कशामध्ये एंटर करेन ते नम कशामध्ये एंटर करणार आहे इंटिजर मध्ये, मग %d वापरावं लागेल फॉर्मॅट स्पेसिफायर. हे फॉर्मॅट स्पेसिफायर्स हे काय राहतात हे तुम्हाला सर्व क्लिअर व्हायला पाहिजे मित्रांनो. जर ते क्लिअर नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला डाटा स्ट्रक्चर हा सब्जेक्टच खूप हार्ड जाईल. त्यानंतर ऍड्रेस ऑफ नम वरती मी तुम्हाला व्हॅल्यू टाकत आहे मित्रांनो. ऍड्रेस ऑफ नम वरती व्हॅल्यू टाकत आहे मित्रांनो. आता सी मध्ये एवढ्या कुटाने आहेत, ऍड्रेस लिहावा लागतो, फॉर्मॅट स्पेसिफायर लिहावा लागतो. C++ मध्ये असं काही आहे का मित्रांनो? सी आउट वापरलं की प्रिंटएफचं काम व्हायचं आणि सी इन वापरलं की डायरेक्ट स्कॅनएफचं काम होत आहे तिकडं C++ मध्ये. C++ चे आज प्रोग्राम घेतले ते एका तासाचं लेक्चर तुम्ही बघून घ्या. आजचं लेक्चर दोन्ही लेक्चर आज महत्वाचे आहेत. आज सगळे प्रोग्रामच घेतलेत मी इथून तिथून, तर आजचे लेक्चर दोन्ही बघून घ्या. जे की तुमचे 6वं लेक्चर आहे वाटतं ते C++चं 7वं लेक्चर आहे C++चं, तर ते तुम्ही बघून घ्या. आता इफ एल्स स्टेटमेंट लावूया आपण. इफ एल्स लावूया. आता एक काम करा, याला आधी खाली घ्या. आधी इफ एल्सचा सिंटॅक्स काय राहतो तुम्हाला सांगतो. इफ त्याची कंडिशन ब्रॅकेटमध्ये त्याची कंडिशन लिहायची. नम हा ग्रेटर दॅन असला किंवा नम हा लेस दॅन असला किंवा इक्वल टू असला 0 पेक्षा, नाहीतर लेस दॅनच राहू द्या, इक्वल टू नाही. नम हा लेस दॅन असला 0 पेक्षा, 0 नीट टाका. इथं 0 नीट टाका. झिरो हे काय कंपायलर सत्वत आहे वाटायले. आता कंपायलर नीट चलना झाले, टाईप होईना झालेत, तर मला वाटतं याला रिलोड मारावं लागेल किंवा याला मला दुसऱ्या पद्धतीने चालू करावं लागेल, नाहीतर होऊन जाईल रन. टेन्शन घेऊ नका तुम्ही, रन तर आपला प्रोग्राम होऊन जाईल. आता काय करायचंय तुम्हाला एक कळालंच मला, तर तुम्ही इथून पुढे प्रोग्राम लिहू शकता, पण मी तुम्हाला लिहून दाखवतो प्रोग्राम. टेन्शन घेऊ नका, रन करून दाखवतो एकदा, कारण की रन केलेले प्रोग्राम ते तुम्हाला लवकर समजून जातील. त्याला आपण रन करूया, पण हे लवकर लवकर एक्झिक्यूट होत नाही, ग्लिच होईल. हे प्रिंटएफचा वापर करा ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, पॉझिटिव्ह असं टाकून द्या मित्रांनो. खूप ग्लिच होत आहे हा. हे पहा, मी इथं टाईप केलं तर इथं खाली येत आहे डायरेक्ट. हे पहा, आणि एल्स मी याला हा प्रोग्राम झाल्यावर रिलोड मारतो एकदा. पहा, एल्स मध्ये तुम्ही काय लिहायचं माहिती का, जे की त्या प्रोग्राम, आता तुम्हाला हे पॉझिटिव्ह नसेल तर तो नंबर काय असेल, निगेटिव्ह असेल, म्हणून तशी कंडिशन तुम्हाला द्यायची प्रिंटएफ चा वापर करून. त्यानंतर परत त्याच्यात निगेटिव्ह नंबर. जर ते थांबा मित्रांनो, इथं काय होत आहे बघू द्या. तर मित्रांनो, नंबर हा लेस दॅन असेल 0 पेक्षा तर तो नंबर काय आहे, नंबर जर लेस दॅन असेल तर तो नंबर निगेटिव्ह आहे, आणि नंबर जर ही असेल ग्रेटर दॅन तर तो पॉझिटिव्ह आहे. मग नंबर काय, इथं लेस दॅनचा सिम्बॉल नका देऊ, इथं काय करा तुम्ही, ग्रेटर दॅनचा सिम्बॉल द्या. ग्रेटर दॅनचा सिम्बॉल द्या. आता नंबर जर 0 पेक्षा ग्रेटर असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ती जर कंडिशन जर ट्रू असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. म्हणजे काय येणार आउटपुटला, पॉझिटिव्ह. आणि ती जर कंडिशन फॉल्स असेल तर मग काय येणार आउटपुटला, निगेटिव्ह. निगेटिव्ह असं आउटपुटला येणार. आता मित्रांनो पहा, मी टाईप तर करीत आहे सर्व, पण इथं तर लवकर होत नाही टाईप. आता पाहू मित्रांनो, काय स्कॅनएफच्या साठी ते सेमीकॉलम राहिला म्हणत आहे. स्कॅनएफच्या जागी सेमीकॉलम, हा इथं स्कॅनएफच्या जागी सेमीकॉलम.
आता पहा मित्रांनो, एंटर ए नंबर. नंबर एंटर करतो मी, आधी निगेटिव्ह नंबर एंटर करतो मी. हा निगेटिव्ह नंबर. मित्रांनो मित्रांनो इथं नंबर ते एंटर होईना झालाय, काहीतरी रिलोडचा प्रॉब्लेम येईल. 5 हे काही एंटर होत आहे मित्रांनो. इथं 4 कंपायलर चलत नाही आपला. तर मला वाटतं याला रिलोड मारावं लागेल एकदा. पण मित्रांनो तुम्हाला प्रोग्राम तर समजला ना. आता तुम्हाला मी याच्या आधी सी मध्ये सुद्धा असेच प्रोग्राम घेतलेले आहेत. मला वाटतं या कंपायलरला रिलोड मारावं लागेल मला एकदा. पहा मित्रांनो, रिलोड मारले आपला प्रोग्राम, तो आधीचा प्रोग्राम सगळा जातो निघून. त्यामुळे मी कॉपी पेस्ट करून ठेवता. आता पहा मित्रांनो, एरर काय आलेला आहे. हा एक तुमचा हे राहिलेला आहे, कॉपी पेस्ट मध्ये आपली जरा मिस्टेक झाली. आता ही ऍड येत आहे, इथं कॅन्सल करा. इथं हे राहिला आपला मेनच राहिला की कर्ली ब्रेसेस राहिला आपली. कर्ली ब्रेसेस राहिला. आता मित्रांनो निगेटिव्ह नंबर टाकू मी. निगेटिव्ह नंबर तरी येत नाही मित्रांनो. काहीतरी प्रॉब्लेम झाला मित्रांनो या कंपायलर सोबत. आता पण तुमचा हा प्रोग्राम रन होईल. हा प्रोग्राम 100% तुमचा रन होईल. आता ते इथं का म्हणून येत नाही ते कळना झाले, कारण की कंपायलरचाच प्रॉब्लेम आहे हा. टर्बोसी वरती एंटर ए नंबर. हा -8 आता एंटर केला. पहा -8 काय आहे, निगेटिव्ह नंबर तुमचा आउटपुटला आलेला आहे मित्रांनो. निगेटिव्ह नंबर हे पहा इथं तुम्हाला दिसत नसते, पण इथं हा निगेटिव्ह नंबर आले का आउटपुटला हे पहा. तर मित्रांनो आता आपण त्याच्यावर करून बघूया. वेबसाईट आपली रिलोड झाली. आता करून बघूया. -6 एंटर. पहा निगेटिव्ह नंबर आलेला आहे आउटपुटला. आणि आता परत रन करूया. मायनस आता प्लसचा नंबर टाकून बघूया एखादा. 5 एंटर. आता पहा पॉझिटिव्ह नंबर आलेला आहे. म्हणजे मित्रांनो काय होत आहे, जेव्हा मी 0 पेक्षा मोठा नंबर टाकत आहे, 0 पेक्षा मोठा नंबर म्हणजे 5, मग तेव्हा मला पॉझिटिव्ह येत आहे. तेव्हा ही कंडिशन ट्रू होत आहे, मग ही एक्झिक्यूट होत आहे. आणि जेव्हा मी कमी कमी नंबर 0 पेक्षा छोटा नंबर सेंड करत आहे, तेव्हा ही कंडिशन फॉल्स होत आहे. मग मला निगेटिव्ह नंबर म्हणून असं आउटपुटला येत आहे मित्रांनो. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता मित्रांनो एक मेन कन्सेप्ट तुमचा जो की आहे तुमचा फ्लॅगचा. आता मित्रांनो हा जर कन्सेप्ट तुम्हाला समजला फ्लॅगचा, तर तुम्हाला अर्धा प्रोग्राम तुम्हाला तिथंच समजला. समजून घ्या मित्रांनो, अर्धा प्रोग्राम तिथंच समजला तुम्हाला. जर तुम्हाला समजला लिनियर सर्चचा कन्सेप्ट तुम्हाला इझिली समजेन. फ्लॅग काही नाही मित्रांनो, एक इंडिकेटर राहतो. फ्लॅग एक इंडिकेटर राहतो. फ्लॅग स्टेटमेंट. फ्लॅग स्टेटमेंट काय राहतो ते बघणार आहोत. फ्लॅग काही नाही मित्रांनो, एक इंडिकेटर राहतो. तर फ्लॅग आता तुम्हाला मी एका ऍरे वरती परफॉर्म करून दाखवतो. फ्लॅगचा यूज काय आणि फ्लॅग का म्हणून वापरला जातो. आता मित्रांनो इंडिकेटर राहतो. इंडिकेटर जी प्रोग्रामला सांगतो किंवा हे जर असं असेल तर असं कर, ते जर तसं असेल तर तसं कर, असं. आता तुम्हाला ऍक्च्युअली गोष्ट समजणार नाही मी सांगितलेली, तर मी आधी प्रोग्राम लिहून घेतो सगळा आणि त्यानंतर मी तुम्हाला समजून सांगतो. आधी आपण एक ऍरे घेणार आहोत. ऍरे ए ऑफ 5. ऍरे एलिमेंट किती घेणार आहोत आपण? 5. मग 5 एलिमेंट प्रीडिफाईन्ड टाकून घ्या 10. त्यानंतर कॉमा द्या इथं 20.
30, 40, 50 असे टोटल किती एलिमेंट टाकून घेतले आपण 5. सेमी कॉलम देऊन याला क्लोज करायचं मित्रांनो. 5 हे घेतले आपण 5 एलिमेंट्स आपण ऍरे मध्ये घेतले. त्यानंतर आपल्याला काल काय काय लागलं होतं मित्रांनो, लिनियर सर्च मध्ये एक की एलिमेंट लागला होता, म्हणजे की व्हॅल्यू टार्गेट जो की आपल्याला सापडायचा होता. मग त्याला आपण काय म्हणत होतो की, मग त्याला KEY की म्हणून आपण हे करू संबोधित, त्याला की म्हणू आपण. मग की एलिमेंट कोणता हुडकायचा आपल्याला आता यातला 30 एलिमेंट हुडकूया. चला आपण 30 एलिमेंट जर हुडकला आपण की म्हणून, तर आपल्याला आणखीन 2 व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतील. एक तर तुमचा आय का म्हणून, कारण की आपल्याला फॉर लूप वापरायचा आहे म्हणून. इंट आय कॉमा आणि एक फ्लॅग फ्लॅग का म्हणून, फ्लॅग तर का म्हणून ती पुढे चलून तुम्हाला समजेनच. फ्लॅग का म्हणून डिक्लेअर केला मी तिथं, कारण की फ्लॅग हे सुद्धा एक व्हेरिएबलच मानला जातो. फ्लॅग हे व्हेरिएबलच मानला जातो मित्रांनो. आता मित्रांनो इथं पहा, आता आपल्याला काय करायचं, आधी लिनियर सर्च परफॉर्म करायची. लिनियर सर्च. आता मित्रांनो हा ऍरे आहे, या ऍरे मधला की एलिमेंट हुडकायचा आहे मित्रांनो. लिनियर सर्च मध्ये युजर कडूनच ऍरे घ्यायचा. आपण इथं बाय डिफॉल्ट टाकलेला आहे, कारण की आपल्याला फक्त फ्लॅग समजायचा आहे, फ्लॅग काय आहे म्हणून. आणि की एलिमेंट सुद्धा युजर कडूनच घ्यायचा. मग तेव्हा ते युजर कडून घेता येईल आपल्याला उद्याच्या लेक्चर मध्ये. फक्त आता मी बाय डिफॉल्ट एंटर केले, ह्यांना बाय डिफॉल्ट सगळ्याला शॉर्ट मध्ये व्हॅल्यू देऊन टाकल्यात. फक्त का तर फ्लॅग समजायला. मग तुम्हाला फ्लॅग समजून जाईल. तर आता एक फॉर लूप. आता लिनियर सर्चचं लॉजिक वापरायचं. लिनियर सर्चचं लॉजिक काय, किंवा प्रत्येक एलिमेंट इच म्हणजे की एलिमेंट प्रत्येक एलिमेंट सोबत चेक व्हायला पाहिजे. की एलिमेंट म्हणजे 30 हा प्रत्येक एलिमेंट सोबत कम्पेअर व्हायला पाहिजे. 10 सोबत, 20 सोबत, 50 सोबत, 30 सोबत, 40 सोबत, लिनियरली. एका बाद एक म्हणजे 10, 20, 30, 40, 50 आज प्रत्येक एलिमेंट चेक व्हायला पाहिजे. तर मग ते कसं होणार, आता मित्रांनो इंडेक्स व्हॅल्यू एक असते. इंडेक्स व्हॅल्यू साठी आपण आय वापरणार. इंडेक्स व्हॅल्यू कुठून सुरुवात होती, इंडेक्स व्हॅल्यूची सुरुवात 0 पासून सुरुवात होती, म्हणून आय इज इक्वल टू 0 केला. इंडेक्स व्हॅल्यू ऍरे मध्ये तुम्हाला माहिती इंडेक्स व्हॅल्यू कशापासून सुरुवात होती, 0 पासून. मग लेस दॅन आय कशापेक्षा लेस दॅन असलं पाहिजे, 5 पेक्षा. 5 का म्हणून, कारण की ऍरेची साईजच 5 आहे ना. 5 एलिमेंट झाल्यावर ऍरे संपत आहे ना. तुम्ही म्हणता सर इक्वल टू का केलं नाही, तर मित्रांनो आधीच आपण 0 पासून सुरुवात करत आहोत, मग इक्वल टू करायची गरज नाही. जर इथं 1 पासून सुरुवात केली असती तर इक्वल टू ची गरज असती, पण इथं 0 पासून सुरुवात केली म्हणून इक्वल टू ची गरज नाही. फक्त आपल्याला कशाची गरज आहे, लेस दॅन सिम्बॉलची. त्यानंतर आय प्लस प्लस करायचं. आय प्लस प्लस, मग आय इन्क्रीमेंट केला तिथं. आता फॉर लूप मध्ये काय लिहायचं मित्रांनो, एक तुमचं लॉजिक लिहायचं काय, किंवा हा की एलिमेंट प्रत्येक एलिमेंट सोबत चेक होणार. आता प्रत्येक एलिमेंटला एकदा हा फॉर लूप ऍक्सेस करणार. पा ए ऑफ 0 ला एकदा ऍक्सेस करणार, ए ऑफ 1 ला, ए ऑफ 2 ला एकदा, ए ऑफ 3 ला, ए ऑफ 5 ला, 4 ला एकदा, असं टोटली 5 एलिमेंट साठी तो ऍक्सेस करणार. आता मित्रांनो कम्पेअर करायचं आता मला याची व्हॅल्यू, कीची व्हॅल्यू आणि या ए ऑफ आय ची व्हॅल्यू, ए ऑफ आय ची व्हॅल्यू. आता मग कम्पेअर करण्यासाठी किंवा एक कंडिशन द्यायची आपण आधी, त्याला कंडिशन द्यायची, किंवा इफ कंडिशन कशात देते, इफ एल्स ने. मग तुम्हाला इफ एल्स चा कन्सेप्ट तर समजलाच असेल, आणि फॉर लूपचाही कन्सेप्ट समजला असेल. इफ ऍरे ए ऑफ आय इज इक्वल टू की, ए ऑफ आय जर कीच्या इक्वल टू असेल तर मग काय कर, फ्लॅगला एक हेनी वाढव. तर मग याची बॉडी देऊ आपण. मग फ्लॅग काय सेट करायचा, फ्लॅग सेट करणे म्हणते ह्याला, फ्लॅग सेट करणे. फ्लॅगला 1 सेट केलं, फ्लॅगला काय करायचं 1 सेट करायचं, आणि याला ब्रेक स्टेटमेंट वापरायचा. ब्रेक कीवर्ड का म्हणून वापरलाय ते सुद्धा सांगतो इथं मी. आधी सगळं मला प्रोग्राम लिहून घेऊ द्या. हा कशाचा लॉजिक आहे, तुमचा लिनियर सर्चचा. आता या लॉजिक थ्रू काय होणार आहे, ए ऑफ आय काय राहणार आहे, पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू 0, ए ऑफ 0 म्हणजे ही 10 आणि ही 30 जर इक्वल टू असतील तर फ्लॅग काय सेट होणार 1, नसतील तर ही एक्झिक्यूट होणार का नाही, डायरेक्ट लूप परत चालणार. जवळ 30 एलिमेंट हे आणि हे की एलिमेंट आणि ए ऑफ आय मॅच होत नाही. तो जर मॅच झाला तर आपला काय होणार, फ्लॅग.
फ्लॅग किती राहणार, सेट किती सेट होणार 1. आणि फ्लॅग जर 1 सेट झाला, आता मित्रांनो इथं सेटिंगचा गोष्ट आहे म्हणल्यावर फ्लॅग जर 1 सेट झाला, इफ कंडिशन द्यायची परत, फ्लॅग इक्वल्स टू 1, इफ फ्लॅग इक्वल्स टू 1 म्हणजे फ्लॅगची व्हॅल्यू ही 1 झाली, फ्लॅगची व्हॅल्यू ही 1 झाली, तर मग आपल्याला आउटपुट स्क्रीनला काय द्यायचं आहे, प्रिंट एफ फंक्शन थ्रू नंबर इज फाउंड. मित्रांनो आता मित्रांनो इथं केव्हा येणार आपला प्रोग्राम कंट्रोलर, केव्हा येणार, जेव्हा 30 फाउंड झाल्यावरच ना, कारण की ही कंडिशन ट्रू झाल्यावर, आणि ही कंडिशन केव्हा ट्रू होत आहे, ए ऑफ आय म्हणजे ए ऑफ आय 20 होणार, ए ऑफ आय 30 होणार. मग ए ऑफ आय 30 झाल्यावर की एलिमेंट आणि ती कम्पेअर झाल्यावर मग ती कंडिशन ही काय होत आहे, ट्रू. कंडिशन ट्रू झाल्यावर फ्लॅग काय होत आहे 1. मग फ्लॅग जर 1 झाला तर मग आपल्याला काय होणार आहे, एलिमेंट फाउंड, असं आउटपुट स्क्रीनला मेसेज यायला पाहिजे असं आपण सांगितलं. आणि एल्स एलिमेंट इज नॉट फाउंड असं दुसऱ्या नंबरला आपल्याला मेसेज यायला पाहिजे. एल्सच्या जागी एलिमेंट हाच मी कॉपी पेस्ट करतो जेणेकरून आपला टाइम सुद्धा वाचेल. एलिमेंट इज नॉट फाउंड. आता पहा मित्रांनो, एकतर फाउंड आलेला आहे एकतर नॉट फाउंड. आता मित्रांनो नॉट फाउंड कधी राहणार, जेव्हा फ्लॅगची व्हॅल्यू 0 राहणार तेव्हा एलिमेंट हा नॉट फाउंड राहणार, फ्लॅगची व्हॅल्यू 0 राहणार. आणि फ्लॅगची व्हॅल्यू जर इक्वल टू 1 राहणार, सपोज फ्लॅगची व्हॅल्यू काय इथं सेट केली, ही जर कंडिशन ट्रू निघाली तर फ्लॅगची व्हॅल्यू काय सेट होईल 1 इज इक्वल टू 1. कंडिशन काय होत आहे, ट्रू. मग हा एक्झिक्यूट होणार, एलिमेंट फाउंड येणार. मग आपल्या या ऍरे मध्ये तो एलिमेंट आहे का, तर आहे असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार. सपोज मी जर की एलिमेंट दिला 60 आणि तो जर एलिमेंट ह्याच्यात नसतील तर मग ही कंडिशन ट्रू होईल का, नाही. कंडिशन ट्रू झाली ना म्हणजे फ्लॅग सेट होणार का, नाही, फ्लॅग सेट होणार नाही. तर मित्रांनो फ्लॅग सेट नाही झाला म्हणल्यावर काय होणार, प्रत्येक एलिमेंट सोबत चेक होणार, एकदा ह्याच्यासोबत, एकदा ह्याच्यासोबत, एकदा ह्याच्यासोबत, एकदा ह्याच्यासोबत, एकदा ह्याच्यासोबत, 50 पर्यंत प्रत्येक एलिमेंट सोबत चेक होणार. मग एकदा का तुमचा फॉर लूप ही कंडिशन जर फॉल्स झाली, एकदा आय लेस देन 5 ही जर कंडिशन फॉल्स झाली तर मग आपली फ्लॅग काय राहतो, फ्लॅग काय राहणार, फ्लॅग ऍज इट इज 0 राहणार. फ्लॅग 1 होणार का, नाही, कारण ही कंडिशन ट्रू झाली नाही म्हणून या ब्लॉक मध्ये येणारच नाही ना आपला प्रोग्राम कंट्रोलर. मग फ्लॅग काय राहणार तर 0. मग फ्लॅग ही जर कंडिशन ही जर एक्झिक्यूट झालं नाही, इफचा ब्लॉक जर एक्झिक्यूट झाला नाही तर मग हे जर इथं एंड झालं, आपलं सगळे एलिमेंट संपले, मग हे फॉर लूप एंड झाला, तिथं फॉर लूप एंड झाला तरी फ्लॅग काय राहणार 0. मग फ्लॅग जर 0 असेल तर 0 फ्लॅगची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 1 हा सेम आहे का, 0 इक्वल टू 1 आहे का, कंडिशन काय होत आहे, फॉल्स. कंडिशन फॉल्स झाली म्हणल्यावर तो 60 एलिमेंट ह्याच्यामध्ये नाही. आणि मग काय आउटपुटला काय मेसेज यायला पाहिजे, ही कंडिशन फॉल्स झाली म्हणल्यावर एलिमेंट इज नॉट फाउंड असा आउटपुटला मेसेज यायला पाहिजे. आता फ्लॅगचा कळालं तुम्हाला, फ्लॅग इंडिकेट करणार, एकतर फ्लॅग 0, फ्लॅग एक दिशा दाखविणार आपल्याला. जर फ्लॅग 0 असेल तर तो एलिमेंट इज नॉट फाउंड. आणि जर फ्लॅग 1 सेट झाला, फ्लॅग जर 1 सेट झाला, कसा सेट होईल, जेव्हा ही कंडिशन ट्रू होईल. कंडिशन ट्रू झाली म्हणल्यावर ह्या एलिमेंट मध्ये असली तरच ही कंडिशन ट्रू होईल. मित्रांनो सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत लिंक आहेत मित्रांनो, तुम्हाला समजून घ्यावं लागेल. हे उद्याच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, आणखीनच क्लिअर करून सांगणार आहे. जेव्हा आपण ह्याचं लॉजिक बघता तेव्हा लिनियर सर्चचं सेम हाच लॉजिक आहे मित्रांनो, हेच त्याचं फ्लॅग वापरणार आहोत, असाच फ्लॅग वापरणार आहोत. आणि तिथं सुद्धा एलिमेंट फाउंड का नॉट फाउंड वाला हा प्रोग्रामच आपल्याला घ्यायचा आहे तिथं सुद्धा. तर आपण प्रोग्राम रन करू आधी. एलिमेंट इज नॉट फाउंड आलेला आहे मित्रांनो, पहा 60 व्हॅल्यू म्हणलं होतं का नाही, एलिमेंट इज नॉट फाउंड येणार आहे, कारण फ्लॅग काय सेट झाला 0. हे इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार का, नाही, कारण की त्याच्यात एलिमेंटच नाही. आता मी एलिमेंट टाकतो 40, की एलिमेंट 40 टाकतो, 40 इथं आहे, मग एलिमेंट इज फाउंड, एलिमेंट फाउंड म्हणून आउटपुटला आलं. मित्रांनो बघा किती प्रोग्रामिंगचा महिमा आहे मित्रांनो, ह्या प्रोग्रामिंगची जादू पहा मित्रांनो. एलिमेंट या ऍरे मध्ये तो एलिमेंट प्रेझेंट आहे का नाही
हे सुद्धा सांगतोय आपल्याला हा प्रोग्राम. तर मित्रांनो फक्त एवढंच करायचं उद्याच्या प्रोग्राम मध्ये आपल्याला हा ऍरे युजर कडून घ्यायचा आहे आणि की एलिमेंट सुद्धा युजर कडून घ्यायचा आहे. तर मित्रांनो ऍरे युजर कडून कसा घेतात ते सुद्धा मी शिकविणार आहे. तर या फ्लॅग स्टेटमेंटच्या नंतर मी ते तुम्हाला सांगतो ऍरे कसा युजर कडून घ्यायचा आणि ऍरे कसा डिस्प्ले करायचा 5 एलिमेंटसाठी. कारण की तिथं सुद्धा 5च एलिमेंट घ्यायचे. मित्रांनो इथं जर मी 20 ठेवलं, सपोज मी 20 ठेवलं, तर आता आपल्याला आउटपुटला काय यायला पाहिजे, एलिमेंट इज फाउंड. आता मित्रांनो इथं काय होत आहे बघा, जेव्हा मी 20 ठेवलं ए ऑफ आय चेक होणार, ए ऑफ 0 चेक होणार. ए ऑफ 0 इज इक्वल टू की एलिमेंट. ए ऑफ 0 काय आहे 10. 0 कस काय, आय ची व्हॅल्यू 0 ना, मग ए ऑफ 0 कस काय 0, ए ऑफ 0, मग ए ऑफ 0 म्हणजे काय, ए ऑफ 0 ची व्हॅल्यू काय आहे 10. 10 हा इक्वल टू आहे का की पेक्षा, म्हणजे की ची 10 ची व्हॅल्यू इक्वल टू आहे का, की ची व्हॅल्यू काय आहे 20 आणि के ह्याची काय आहे 10. मग ही कंडिशन काय होत आहे फॉल्स. मग हा एक्झिक्यूट होईल का नाही. मग इथं आला, इथं कंट्रोलर आला म्हणलं इन्क्रीमेंट झालं, आय प्लस प्लस झाला. मग आय ची व्हॅल्यू काय आहे 1, ए ऑफ 1. आता ए ऑफ आय म्हणजे ए ऑफ 1, आय ची व्हॅल्यू 1. मग ए ऑफ 1 ची व्हॅल्यू काय 20, इथं 20. मग 20 इज इक्वल टू 20. मग हे ब्लॉक एक्झिक्यूट होणार का, हो होणार. मग इथं काय होणार, फ्लॅग 1 सेट होणार. फ्लॅग 1 सेट झालं ब्रेक होणार. मग ब्रेक झालं हे पुढच्या कंडिशन चेक करणार का, हा फॉर लूपच्या पुढच्या कंडिशन चेक करणार का, तर नाही. ब्रेक स्टेटमेंटचा तेच यूज आहे मित्रांनो, की आता ब्रेक झालं, हे फ्लॅग 1 सेट झाला आणि ब्रेक झालं की मग इथं आल्यावर फ्लॅग चेक करणार. फ्लॅग काय आहे 1 इज इक्वल टू 1 दोन्ही कंडिशन ट्रू होणार. कंडिशन ट्रू झाले हे एक्झिक्यूट होणार. आणि जर फ्लॅग जर 0च राहिला असता तर हे एक्झिक्यूट झालं असतं. फ्लॅग कधी 0 राहत आहे, जेव्हा एलिमेंट फाउंड होत नाही तेव्हा, कारण की आधीच आपण 0 करून ठेवलेलं ना, म्हणून त्याला आधीपासूनच 0 राहत आहे तो. आता इथपर्यंत तुम्हाला प्रोग्राम समजला मित्रांनो. आता फ्लॅगचं तुम्हाला लॉजिक तुम्हाला समजेल, फ्लॅगचं तुम्हाला लॉजिक समजेल. आता मित्रांनो एक काम करा, आता मी तुम्हाला ऍरे हा ए ऑफ 5 हा ऍरे डिक्लेअर केलेला आपण डायरेक्ट आता कोण घेऊ, युजर कडून घेऊ, युजर कडून इन्सर्ट करून घेऊ. मग त्यासाठी आपल्याला आय लागेल, इंटिजर आय सुद्धा लागेल. आय का म्हणून लागेल, फॉर लूप लागेल ना आपल्याला व्हॅल्यूज एंटर करून घेण्यासाठी. त्या जागेवर ऍरे मध्ये व्हॅल्यूज एंटर करून घेण्यासाठी युजर कडून युजर एक व्हॅल्यू टाकतो आणि ते एक व्हॅल्यू आपल्याला त्या ऍरे मध्ये इन्क्लूड करून घ्यायच्यात, म्हणजे ऍड करायच्यात. आता ऍरे मध्ये एलिमेंट कसा ऍड करतात ते शिका. आधी प्रिंट एफ वापरायचं, प्रिंट एफ फंक्शन वापरायचं. युजरला काय म्हणायचं, एंटर ऍरे एलिमेंट्स. युजर काय करणार, ऍरे एलिमेंट्स एंटर करणार. मग युजरने ऍरे एलिमेंट्स एंटर केलेले कशा थ्रू येणार आपल्याकडे, स्कॅन एफ थ्रू. पण स्कॅन एफ थ्रू येणार मित्रांनो. मग ते स्कॅन किती एलिमेंट साठी करायचं आपल्याला, तर 5 एलिमेंट साठी 5 एलिमेंट घ्यायचेत ना. मग एका टाइमाला एकच एलिमेंट घेतो आपला स्कॅन एफ. तर मग मित्रांनो स्कॅन एफ ला 5 वेळेस वापरण्यासाठी ऐवजी आपण त्याला लूप मध्ये ठेवू. एकच काम आपण परत परत करतो, स्कॅन एफ परत करायचं आहे आपल्याला, किती वेळेस, 5 वेळेस. मग तिथं आपण लूपचा वापर करू शकतो. मग लूप मध्ये आय ची व्हॅल्यू द्या, कुठून सुरुवात व्हायला पाहिजे, 0 पासून. का म्हणून ऍरे कशापासून सुरुवात होते, ऍरेची सुरुवात ही 0 पासून होते मित्रांनो, म्हणून 0 पासून. मग आय हा लेस दॅन असला पाहिजे कशापेक्षा, ऍरेच्या साईज पेक्षा. ऍरेची साईज काय आहे 5, ऍरेची साईज 5 आहे. ऍरे हा लेस दॅन असला पाहिजे 5 पेक्षा. आणि परत इन्क्रीमेंट सुद्धा असला पाहिजे, ऍरे इन्क्रीमेंट सुद्धा झाला पाहिजे. मग आय प्लस प्लस ऍरे इन्क्रीमेंट सुद्धा होणार. आता मित्रांनो पहा, या फॉर लूप मध्ये मी स्कॅन एफ फंक्शन लिहिणार आणि यामध्ये मी %d का म्हणून घेणार मी, कारण की हा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे, इंटिजर साठी यूज केला जातो. त्याला कॉमा देऊन आपण ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय मध्ये आय. आता मित्रांनो इथं काय होत आहे पहा,
ए ऑफ आय वरती आपली पहिली व्हॅल्यू युजरने एंटर केली, ए ऑफ आय वरती जाणार. ए ऑफ आय वरती म्हणजे ए ऑफ 0 वरती, ए ऑफ 0 वरती पहिली व्हॅल्यू युजरने एंटर केलेली जाणार. आता मित्रांनो सेम आता ऍरे घेण्यासाठी हा लॉजिक, आता ऍरे डिस्प्ले करण्यासाठी सेम हाच लॉजिक वापरायचा. आता हेच लॉजिक तुम्हाला कॉपी पेस्ट करून दाखवतो. फक्त डिस्प्ले करताना इथं प्रिंट एफ वापरायचं, प्रिंट एफ, आणि डिस्प्ले करताना डिस्प्ले करून द्यायचं प्रिंट एफ वापरून. आता मित्रांनो सेम 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 तोच लॉजिक तोच प्रोग्राम, फक्त ऍरे घेण्यासाठी वेगळा फॉर लूप आणि डिस्प्ले करण्यासाठी वेगळा फॉर लूप. आता ह्याच्यात मी ऍरे घेत आहे आणि डिस्प्ले करत आहे, पण उद्याच्या लिनियर सर्चच्या प्रोग्राम मध्ये लिनियर सर्चचा जो प्रोग्राम घेणार आहोत उद्याच्याला, तो उद्याचा प्रोग्राम लिनियर सर्चच्या ह्याच्यात आपल्याला फक्त ऍरे एक्सेप्ट करायचा आहे आणि की व्हॅल्यू एक्सेप्ट करायची. बाकी आपल्याला नंबर फाउंड आहे का नाही, नॉट फाउंड आहे हे आपल्याला सांगायचं उद्याच्या ह्याच्यात. आणि बायनरी सर्च मध्ये सुद्धा तसंच आहे मित्रांनो. हे जर तुम्हाला प्रोग्राम समजत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय काय होत आहे मी बारीकीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एंटर्ड, आता ऍरे एलिमेंट्स कोणकोणते ते तुम्हाला डिस्प्ले होऊन जातील इथं. स्लॅश एन टाकून देऊ जेणेकरून जरासं काहीतरी गॅप थ्रू ऍरे एलिमेंट्स तुमचे डिस्प्ले होतील. आणि ऍरे एलिमेंट्स डिस्प्ले होण्यासाठी इथं असं गॅप द्या, म्हणजे जेणेकरून थोड्या गॅपनी ते डिस्प्ले होतील आणि थोड्या गॅपनी घेतले सुद्धा जातील. आता पहा मित्रांनो काय म्हणत आहे, स्कॅन एफ ला तुम्ही सेमी कॉलम दिला आहे, स्कॅन एफ ला सेमी कॉलम राहिला इथं आपल्याच्यानी. तर परत चला मित्रांनो, आता पहा मित्रांनो एंटर्ड ऍरे एलिमेंट युजरला मेसेज गेला, आपण ऍरे एलिमेंट टाकला, 10 एंटर केला, 20 एंटर केला, 30 एंटर केला, 40 एंटर केला, 50, टोटल 5 एलिमेंट झाले. आता आपल्याला 5 एलिमेंट डिस्प्ले होतील. टोटल आपले 5 एलिमेंट झाले ना. मग आपला लूप टर्मिनेट कसा होणार हे पहा मित्रांनो, काहीतरी गडबड झालेली इथं. फॉर लूप मध्ये लूप टर्मिनेट होत नाही. स्कॅन एफ प्रत्येक जागी व्हॅल्यू घेतली, हे पहा इथं हे करू नका. काय म्हणत आहे, आधीचा प्रोग्राम स्टॉप करा म्हणत आहे. हा आता पाहूया 10, 20, 30, 40, 50. हे पहा मित्रांनो ऍरे एलिमेंट्स आपले आलेले आहेत मित्रांनो. 10, 20, 30, 40, 50 हे आपले एंटर्ड ऍरे एलिमेंट्स होते. आता मित्रांनो मी ऍरे एलिमेंट्स काही पण टाकू शकतोय. मी टाकले 60, 30, 50, 80, 70. हे पहा मित्रांनो जे एलिमेंट्स मी टाकले होते तेच एलिमेंट्स मला आउटपुट स्क्रीनला येणार आहेत. मग मित्रांनो याच्या थ्रू आपण काय हे करू शकतो, काय गृहीत धरू शकतो, किंवा आपण जे ऍरे एलिमेंट्स एंटर करीत आहोत ते एका ऍरे मध्ये स्टोअर होत आहेत. म्हणजे एका लाईनीने स्टोअर होत आहेत. 10 इथं, 20 इथं, 30 इथं, 14, 50 इथं, असे एका लाईनीने स्टोअर होत आहेत. मग ह्याला सिक्वेन्शियल ऍक्सेस परफॉर्म करू शकतो. म्हणजे लिनियर सर्च एका बाद एक याच्यावरती परफॉर्म करू शकतो. मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, एक तर आपला ऍरे युजर कडून घ्यायचा आहे, त्यानंतर की एलिमेंट युजर कडून घ्यायचा आहे, त्यानंतर त्याचा फ्लॅग डिस्प्ले करायचा आहे, लिनियर सर्चचा लॉजिक लिहायचं आहे. 4 गोष्टी उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला करायच्या आहेत. होप की तुम्हाला आजचे प्रोग्राम सी लँग्वेजचे समजले असतील आणि सकाळचे तुम्हाला C++ लँग्वेजचे सुद्धा प्रोग्राम समजले असतील ना. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप बारीकीने लेक्चर्स तुम्हाला होत आहेत आणि तुम्हाला समजायला पाहिजे जे लेक्चर्स काय कसे होत आहेत. होप की तुम्हाला आपलं लेक्चर समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.